Hi, good evening, student. Welcome to our study channel. You can do it. सो फ्रेंड्स, आज आपण इकॉनॉमिक्स करतोय 12th कॉमर्स आणि त्याचा थर्ड पार्ट आज आपण स्टार्ट करतोय मॅक्रो इकॉनॉमिक्स. सो मागचे पार्ट आणि आता जो पार्ट घेते मी, जर तुम्हाला काही डाऊट असतील तर प्लीज नक्की कमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. Now, meaning of macroeconomics. Macroeconomics is the branch of economics which analyze the entire economy. म्हणजेच मॅक्रोइकॉनॉमिक्स म्हणजे संपूर्ण इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणारी एक अर्थशास्त्राची एक ब्रांच आहे. ओके. नेक्स्ट, इट डील्स विथ द टोटल एम्प्लॉयमेंट, नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल कन्झम्पशन, total savings, general price level, interest rate, inflation, trade cycles, business fluctuations, etc. सो आपण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये बघितलं होतं की तिथे इंडिव्हिज्युअल या शब्दाचा जास्त वापर केला जायचा, की इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअल गोष्ट तिथे स्टडी केली जायची इन डिटेल्स. पण इथे आपण ओव्हरऑल स्टडी करतो आणि इथे तुम्ही बघितलं तर टोटल एम्प्लॉयमेंट, नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, टोटल इन्व्हेस्टमेंट, इकडे टोटल किंवा एकत्रित येणारे वर्ड वापरलेले आहे. सो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास हा आपण कसा करतो? ॲग्रिगेट म्हणजेच टोटल किंवा एकत्रितरित्या. आपण पाहिलं आहे की मॅक्रो हा शब्द मायक्रोज या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. ओके, ज्याचा अर्थ काय होतो? टोटल किंवा ॲग्रिगेट किंवा लार्ज. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये टोटल किंवा ॲग्रिगेट अभ्यास केला जातो. जसं की मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये इंडिव्हिज्युअल आणि पर्टिक्युलर गोष्टींचा आपण अभ्यास करतो. ओके. नाव नेक्स्ट डेफिनेशन बघायची आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सची. सो पहिले प्रोफेसर हॅन्सन आहेत, J.L. हॅन्सन. सो ते काय म्हणतात बघूया. Microeconomics is that branch of economics which considers the relationship between large aggregates such as the volume of employment, total amount of savings, investment, national income, etc. ओके, म्हणजे काय? मायक्रो इकॉनॉमिक्स ही अर्थशास्त्राची किंवा इकॉनॉमिक्सची अशी एक शाखा आहे किंवा अशी एक ब्रांच आहे की ज्यामध्ये आपण व्हॉल्यूम ऑफ एम्प्लॉयमेंट, टोटल सेव्हिंग, टोटल इन्व्हेस्टमेंट, नॅशनल इन्कम अशा गोष्टींमधील अशा ज्या गोष्टी आहेत त्यांच्यातले रिलेशनशिप आपण त्याच्यात विचार करतो किंवा त्यांच्यातल्या रिलेशनशिपचा आपण त्याच्यात अभ्यास करतो. म्हणजेच या सगळ्या ज्या गोष्टी आत्ता मी वाचल्या त्या एकमेकांवर परिणामकारक असतात किंवा परिणाम करतात, म्हणून त्यांच्या रिलेशनशिपचा अभ्यास मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. नेक्स्ट आहेत प्रोफेसर कार्ल शॅपिरो. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द फंक्शनिंग ऑफ द इकॉनॉमी ॲज अ होल. काय म्हणतात की मॅक्रो इकॉनॉमिक्स हे इकॉनॉमिक्सच्या फंक्शनशी म्हणजेच कार्यपद्धतीशी संबंधित आहे. आता या दोन डेफिनेशनमध्ये आपल्याला ही डेफिनेशन लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा सोपी आहे. सो मला असं वाटतं तुम्ही हीच प्रेफर करा आणि पेपरमध्ये सुद्धा किंवा आन्सरमध्ये सुद्धा ह्याचीच प्रॅक्टिस करा. ओके. सो नेक्स्ट आहे स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. जसं आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचे स्कोप्स बघितले तसे ह्याचेही स्कोप आहेत की मॅक्रो इकॉनॉमिक्स किती वास्ट आहे, त्याचा काय स्कोप आहे बघू. तो आता मी वर चार्ट नाही वाचत तर डायरेक्ट एक्सप्लेनेशन बघते. थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. सगळ्यात पहिला स्कोप आहे थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. आता तुम्हाला जर आठवत असेल तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये मायक्रो MICRO बद्दल मी बोलते. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण त्याला प्राइस थिअरी म्हणायचो. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स बेस कशाच्या आहे? प्राइस थिअरीच्या बेसवर आहे. सो सेम मॅक्रो इकॉनॉमिक्स हे इन्कम आणि एम्प्लॉयमेंटच्या थिअरीच्या बेसवर आहे. सगळ्यात महत्त्वाची थिअरी ही आहे इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. सो मॅक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस एक्सप्लेन्स विच फॅक्टर्स डिटरमाइन द लेवल ऑफ नॅशनल इन्कम अँड एम्प्लॉयमेंट and what causes fluctuations in the level of income, output and employment. सो मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय अनालिसिस केलं जातं की नॅशनल इन्कम आणि एम्प्लॉयमेंट यांची लेवल काय आहे
हे ठरवण्यासाठी आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सचा उपयोग करतो. त्याच्यानंतर अँड व्हॉट कॉजेस फ्लक्च्युएशन्स इन द लेवल ऑफ इन्कम, आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट. म्हणजेच जर का इन्कम म्हणजे उत्पन्न, आउटपुट, इन्कम म्हणजे आपला उत्पन्न आहे, हो बरोबर, उत्पन्न, आणि आउटपुट म्हणजे जे काही तुमचं प्रोडक्शन असेल. ओके. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट म्हणजे आपल्याला माहिती रोजगार, याच्यामध्ये जे काही चढउतार होतात तर त्याची कारणं काय, तर ही कारणं सुद्धा आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासतो. टू अंडरस्टँड हाऊ द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट इज डिटरमाइंड we have to study the consumption function and investment function. पण जर का तुम्हाला एम्प्लॉयमेंटची लेवल अभ्यासायची असेल तर सगळ्यात पहिले कसला अभ्यास करावा लागतो, कन्झम्पशन फंक्शन अँड इन्व्हेस्टमेंट फंक्शन. पण अजून इथे एक गोष्ट मिसिंग आहे, तर ती म्हणजे कन्झम्पशन फंक्शन आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शनच्या सुद्धा आधी आपल्याला अजून 2 गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, त्या म्हणजे ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय. जर तुम्हाला ॲग्रिगेट डिमांड अँड सप्लाय माहीत असेल तरच कन्झम्पशन फंक्शन सुद्धा तुम्हाला अभ्यासता येतं आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शन सुद्धा. सो पहिल्या पोर्शनमध्ये तुमच्या ह्याच्यावर एक चॅप्टर होतं, 2 चॅप्टर होते, पण आता ते मिसिंग आहेत तुमच्या या न्यू पोर्शनमध्ये. सो ह्याची तुम्हाला डिटेल अभ्यास करायची गरज नाही. सो तुम्हाला ओव्हरऑल जरी कन्झम्पशन फंक्शन आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शन कळलं तरी खूप झालं. सो मी त्यांचं बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन. हाय, गुड इव्हनिंग स्टुडंट. आपण आज आपल्या यू कॅन डू इटमध्ये इकॉनॉमिक्स करतोय 12th स्टँडर्ड. मागचा जो पार्ट होता त्याच्यात काही प्रॉब्लेम आल्यामुळे मला तो कंटिन्यू नाही करता आला आणि तो मध्येच स्टॉप झाला. सो तो मी कंटिन्यू करते. सो हा सुद्धा आपला पार्ट 3च असेल. सो आपण कन्झम्पशन फंक्शन आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शनपर्यंत आलो होतो की कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शन म्हणजे काय. सो कन्झम्पशन फंक्शन आपण पाहिलं की काय असतं कन्झम्पशन फंक्शन. इट इज द रिलेशनशिप बिटवीन द इन्कम अँड कन्झम्पशन. म्हणजे जर इन्कम जास्त असेल तर कन्झम्पशन एक्सपेंडिचर सुद्धा जास्त असणार आहे, आणि इन्कम जर कमी असेल तर कन्झम्पशन एक्सपेंडिचर सुद्धा कमी असेल. जर तुम्ही जास्त इन्कम असेल तर नक्कीच खर्च तितका जास्त होतो, आणि जर तुमचा इन्कम कमी असेल तर तुमचा खर्च कसा होईल, तितका कमी होईल. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट फंक्शन. इन्व्हेस्टमेंट इन इकॉनॉमिक्स मीन्स ॲडिशन टू द कंट्रीज फिजिकल स्टॉक ऑफ कॅपिटल लाईक न्यू फॅक्टरी बिल्डिंग, रॉ मटेरियल्स as well as finished and semi-finished goods. It is also known as a capital formation. इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग या 2 अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये हमखास कन्फ्युजन होत असतं. सो सेव्हिंग ही इन्व्हेस्टमेंटचा फर्स्ट पार्ट आहे किंवा सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो. जेव्हा तुमच्याकडे काही सेव्हिंग्स असतात तेव्हाच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल समजा आपण एखादी कंपनी सुरू करतोय. कंपनी सुरू करण्यासाठी तुमच्याकडे सेव्हिंग्स असलं पाहिजे. जर सेव्हिंग्स असेल तेव्हाच त्याचं रूपांतर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकता. म्हणजेच तुम्ही समजा एखादी बिल्डिंग उभारली, त्याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन केलं, काही रॉ मटेरियल परचेस केले, तर हे सगळं तुमचं इन्व्हेस्टमेंट फंक्शनमध्ये येईल. ओके. म्हणजे सेव्हिंगचं रूपांतर तुम्ही कशात केलं, इन्व्हेस्टमेंटमध्ये. आणि त्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स तुम्हाला नंतर मिळतील प्रॉफिटच्या स्वरूपात. जेव्हा तुमचं प्रोडक्ट हे लॉन्च होईल, त्याचा सेल होईल, त्याला डिमांड येईल, तेव्हा तुम्हाला त्याचे प्रॉफिट्स मिळतील. सो हे 2 असतात कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शन. सो जेव्हा तुम्ही थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट अभ्यासता त्याच्या आधी आपल्याला कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शन याचा स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला या इयरमध्ये इतका डिटेल अभ्यास त्याचा नाही आहे. सो तुम्ही बेसिक लक्षात ठेवलं तरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. आता पुढे थिअरी ऑफ बिझनेस सायकल is also a part and parcel of the theory of income and employment. बिझनेस सायकल म्हणजे बिझनेसमध्ये येणारे जे चढउतार असतात ते सुद्धा, म्हणजे त्या बिझनेस सायकलची थिअरी सुद्धा थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंटचा एक पार्ट आहे, एक भाग आहे. ओके. नेक्स्ट आहे थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन. मॅक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस shows how the general price level is determined and further explains what causes fluctuation in it. आपण याच्यामध्ये एक साधारण प्राइस लेवल बघतो की एखादा प्रोडक्ट असेल तर त्याची मार्केट प्राइस
जनरल मार्केट प्राइस काय आहे, नॉर्मल मार्केट प्राइस काय आहे. सो त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲनालिसिस करावं लागतं, म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स थ्रू आपल्याला जावं लागतं. अजून इथे प्राइस लेवल ठरवण्यासाठीच मॅक्रो इकॉनॉमिक्स नाही यूज होत, तर त्याच्यामध्ये जर का फ्लक्च्युएशन झाले, म्हणजे जर ती प्राइस कमी जास्त होत असेल तर त्याची कारणं सुद्धा काय आहे हे सुद्धा आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासतो. नेक्स्ट, द स्टडी ऑफ जनरल प्राइस लेवल इज द सिग्निफिकंट ऑन अकाउंट ऑफ द प्रॉब्लेम्स क्रिएटेड बाय इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन. जनरल प्राइस लेवलचा स्टडी हा खूप महत्त्वाचा आहे. कुठल्या गोष्टीसाठी महत्त्वाचा आहे, तर आपल्या नेशनमध्ये इकॉनॉमिक्समध्ये 2 खूप मोठे प्रॉब्लेम्स येतात, इन्फ्लेशन महागाई, डिफ्लेशन म्हणजे मंदी. तर या 2 प्रॉब्लेममध्ये आपल्याला या जनरल प्राइस लेवलची जी स्टडी आहे किंवा जो अभ्यास आहे तो आपल्याला उपयोगी येतो. नेक्स्ट आहे थिअरी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मॅक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ द थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा अभ्यास करत असतो किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंटशी संबंधित आहे असं सुद्धा म्हणू शकता. इट एक्सप्लेन्स द कॉजेस ऑफ अंडर डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी. त्याचप्रमाणे आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये अंडर डेव्हलपमेंट म्हणजे जो आपल्या देशाचा अल्पविकास आहे, जे डेव्हलपमेंट होत नाही आहे किंवा गरिबी आहे, पॉवर्टी आहे, याची कारणं काय हे शोधण्यासाठी सुद्धा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा स्टडी केला जातो. आफ्टर दॅट इट ऑल्सो सजेस्ट स्ट्रॅटेजीज फॉर एक्सिलरेटिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आपल्याला इन्क्रीज करायची असेल तर आपल्याला याचा काही स्ट्रॅटेजीज आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये भेटतात, काही सजेशन्स मिळतात. सो त्याचा उपयोग करून आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करू शकतो. मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन डील्स विथ द रिलेटिव्ह शेअर्स ऑफ रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट इन द टोटल नॅशनल इन्कम. तर डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की नॅशनल इन्कम हा कसा बनला आहे, तर रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट यांचं सगळ्यांचं कंट्रीब्युशन मिळून आपला नॅशनल इन्कम हा तयार होत असतो. हे 4 गोष्टी ह्या कुठल्याच जर तुम्हाला आठवत नसतील तर परत एकदा सांगते. जे आपले फॅक्टर आहेत, 4 फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, जसं लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रिनर, त्यांचे रिटर्न्स आहेत. हे लँडचा रिटर्न आपल्याला रेंट म्हणून मिळतो, लेबरच्या रिटर्न्समध्ये वेजेस मिळतात, त्याच्यानंतर कॅपिटलच्या रिटर्न्समध्ये इंटरेस्ट मिळतो अँड एंटरप्रिनरच्या रिटर्न्समध्ये प्रॉफिट मिळत असतं. ओके, सो हे 4 पॉईंट्स आहेत जे आपण जे आपण स्कोपमध्ये बघितले. आता आपल्याला बघायचे फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर्स, मॅक्रो आणि मायक्रो आणि मॅक्रो दोघांचे फीचर्स हे खूप सोपे आहेत, म्हणजे त्यांचे डिस्टिंग्विश आहेत असं पण म्हणू शकतो. तुम्ही जर दोन्हीचे फीचर्स बघितले ते ऑपोजिट बरोबर आहे एकमेकाच्या. फर्स्ट, स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द स्टडी ऑफ इकॉनॉमी ॲज अ होल. आपण याच्यामध्ये एकत्रितरित्या अभ्यास करतो, म्हणजे इकॉनॉमीचा जो अभ्यास आहे तो कसा केला जातो, होल म्हणजे संपूर्णपणे केला जातो. इट इज कन्सर्न विथ द ॲग्रिगेट कॉन्सेप्ट्स सच ॲज नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट, नॅशनल एम्प्लॉयमेंट, जनरल प्राइस लेवल, बिझनेस सायकल्स एक्सेट्रा. ज्या कॉन्सेप्ट एकत्रितरित्या आहे, जसं नॅशनल इन्कम म्हणजे काय, सर्व देशाचा इन्कम एकत्रित टोटल. नॅशनल आउटपुट, पूर्ण देशाचा आउटपुट. नॅशनल एम्प्लॉयमेंट, पूर्ण देशाचा रोजगार. जनरल प्राइस लेवल म्हणजे ओव्हरऑल सगळी प्राइस आपण बघून एक जनरल प्राइस लेवल काढतो, सगळा डिमांड अभ्यासून. बिझनेस सायकल, ओव्हरऑल बिझनेस सायकल म्हणजे एक आपण एकत्रितरित्या याचा सगळा जे काही टॉपिक्स आहेत ज्यांचा एकत्रितरित्या अभ्यास केला जातो तो मॅक्रोमध्ये केला जातो. आफ्टर दॅट इन्कम थिअरी, जशी की मायक्रो ही प्राइस थिअरीवर डिपेंड आहे, तर मॅक्रो हा इन्कम थिअरीवर डिपेंड आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स स्टडीज द कॉन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम, इट्स डिफरंट एलिमेंट्स, मेथड्स ऑफ मेजरमेंट अँड सोशल अकाउंटिंग. मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण नॅशनल इन्कम सारख्या डिफिकल्ट कॉन्सेप्ट सुद्धा बघतो आणि त्याच्यामध्ये इट्स डिफरंट एलिमेंट्स म्हणजे त्याच्यात जे काही एलिमेंट्स आहेत ते खूप वेगवेगळे आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. मेथड्स वेगळ्या आहेत मेजरमेंटच्या. देन सोशल अकाउंटिंगची मेथड सुद्धा वेगळी आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ ॲग्रिगेट डिमांड अँड ॲग्रिगेट सप्लाय. मॅक्रो इकॉनॉमिक्स हा कशाशी संबंधित आहे, ॲग्रिगेट डिमांड, एकत्रित डिमांड आणि एकत्रित सप्लाय.
जसं आपण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये इंडिव्हिज्युअल डिमांड आणि इंडिव्हिज्युअल सप्लाय बघत होतो, तसं इथे आपण ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय बघतोय. It explains the causes of fluctuations in the national income that lead to business cycles, that is inflation and deflation. जर तुम्ही नॅशनल इन्कमचा अभ्यास करतात तर त्याच्यातून तुम्हाला कॉजेस ऑफ फ्लक्च्युएशन्स म्हणजे जर नॅशनल इन्कम कमी जास्त होत असेल तर तुम्हाला ते सुद्धा त्याची कारणं सुद्धा आपण शोधू शकतो. का बरं नॅशनल इन्कम मागच्या वर्षी जास्त होता आता कमी झाला, तर असं आपण त्याची कारणं शोधू शकतो. दॅट लीड टू बिझनेस सायकल आणि त्याची हेल्प आपल्याला बिझनेस सायकल्समध्ये होते. जे काय बिझनेस सायकलमध्ये चढउतार येतात म्हणजे इन्फ्लेशन असतं, कधी डिफ्लेशन असतं. सो या केसेसमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. आफ्टर दॅट जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस. तुम्हाला जर आठवत असेल तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण पार्शियल इक्विलिब्रियम अनालिसिसचा वापर करत होतो, तसं इथे जनरल इक्विलिब्रियम अनालिसिसचा आपण उपयोग करतो आहे. Microeconomics deals with the behavior of large aggregates and their functional relationship. इथे आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास कसा करतो, ॲग्रिगेट लार्ज अँड देअर फंक्शनल रिलेशनशिप आणि त्या फॅक्टर्स एकमेकाशी असलेले रिलेशनशिप आपण इथे अभ्यासतो. जनरल इक्विलिब्रियम डील्स विथ बिहेवियर ऑफ डिमांड सप्लाय प्राइस इन द होल इकॉनॉमी. जनरल इक्विलिब्रियम मध्ये काय असतं की तुम्ही सगळ्या इकॉनॉमीमध्ये डिमांड सप्लाय प्राइस एकत्रितरित्या तुम्ही त्याचा अभ्यास करता, त्याच्यावर परिणाम करणाऱ्या सर्व घटकांचा तुम्ही त्याच्यात अभ्यास करता. जसं आपण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये काही ॲझम्पशन्स करायचो की सॅटरस पॅरिबस म्हणजे अदर थिंग्स विल बी कॉन्स्टंट असा रूल आपण अप्लाय करायचो, म्हणजे बाकीच्या फॅक्टरला कॉन्स्टंट ठेवायचं आणि कोणत्याही दोन फॅक्टरचा अभ्यास करायचा. पण इथे तसं नाही आहे. इथे जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस म्हणजे एकूण आपण इथे बघतोय की एकमेकाचा सगळ्यांवर काय परिणाम होतो. आफ्टर दॅट एंटर डिपेंडन्स म्हणजे सगळे फॅक्टर हे एकमेकावर परिणामकारक आहेत. प्रत्येक फॅक्टरचा दुसऱ्या फॅक्टरवर परिणाम होत असतो. मॅक्रो अनालिसिस टेक्स इनटू अकाउंट इंटरडिपेंडन्स बिटवीन ॲग्रिगेट इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. सो मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण अनालाइज करतो की जे काही फॅक्टर्स आहेत, जसं ॲग्रिगेट इकॉनॉमीमध्ये जे काही व्हेरिएबल्स आहेत, जसं इन्कम, आउटपुट, एम्प्लॉयमेंट, इन्व्हेस्टमेंट, प्राइस लेवल, सेव्हिंग्स, याच्यात तुम्ही तुमच्या मनाचे म्हणजे जे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आहेत तेच, तर ते फॅक्टर्स हे एकमेकावर परिणामकारक आहे. जसं जर तुमचा इन्कम चेंज झाला तुमच्या आउटपुटवर परिणाम होईल, जर आउटपुटवर परिणाम झाला तर एम्प्लॉयमेंटवर सुद्धा परिणाम होईल आणि सेम तसंच इन्व्हेस्टमेंटवर परिणाम होईल. सो हे फॅक्टर इंटरडिपेंडन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, चेंजेस इन द लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट विल फायनली रिझल्ट इन टू चेंजेस इन द लेवल ऑफ इन्कम. जर तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर परिणाम झाला, जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट कमी केली किंवा तुम्ही तुमच्या प्रोडक्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी केली की जास्त रॉ मटेरियल्स नाही वापरले किंवा कमी लेबर वापरले, तर डायरेक्टली त्याचा परिणाम तुमच्या डिमांडवर होतो, तुमच्या प्रोडक्टच्या डिमांडवर होतो आणि ऑफकोर्स तुमच्या इन्कमवर सुद्धा त्याचा परिणाम होईल. लेवल्स ऑफ आउटपुटवर पण परिणाम होणार. जर जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करणार तर आउटपुट सुद्धा तुम्हाला तितकं मिळणार नाही, तुमचं प्रोडक्शन कमी होईल. आणि त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंटवर सुद्धा परिणाम होतोय. तुम्ही या गोष्टीसाठी कमी लेबर यूज करता, सो एम्प्लॉयमेंटवर परिणाम होतोय. अँड इव्हन ॲक्च्युअली द लेवल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथ सुद्धा तुमची कमी होईल. की जर तुम्ही नॅशनल इन्कमला मदत करत नाही आहात जास्त इन्व्हेस्टमेंट करून किंवा जास्त प्रोडक्शन करून, तर ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथवर आपल्या आर्थिक विकासावर सुद्धा परिणाम होत असतो. लंपिंग मेथड. आता जसं तुम्हाला आठवत असेल की मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण स्लायसिंग मेथड वापरायचो, तसे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण लंपिंग मेथड यूज करतो. लमसम हा शब्द तुम्ही ऐकला असेल. लमसम म्हणजे एकत्रितरित्या. लंपिंग मेथड इज द स्टडी ऑफ द होल इकॉनॉमी रादर दॅन इट्स पार्ट. आता आपण इथे पार्ट करून त्याचा अभ्यास करत नाही. जसं स्लायसिंग मेथडमध्ये आपण प्रत्येक गोष्टीचे पार्ट करायचो आणि मग त्याचा सेपरेट स्टडी करायचो, तसा इथे स्टडी केला जात नाही, तर इथे एकत्रितरित्या स्टडी केला जातो. अकॉर्डिंग टू प्रोफेसर ब्राउनलिंग, फॉरेस्ट इज इन अ ॲग्रिगेशन ऑफ ट्रीज बट इट डज नॉट रिव्हील द प्रॉपर्टीज ऑफ अन इंडिव्हिज्युअल ट्री. म्हणजेच काय, फॉरेस्ट हे ॲग्रिगेशन ऑफ ट्रीज, सगळ्या झाडांचं बनून फॉरेस्ट तयार झालं, बट इट डज नॉट रिव्हील द प्रॉपर्टीज ऑफ अन इंडिव्हिज्युअल ट्री. म्हणजे जर तुम्हाला एक
झाडाचा जर तुम्ही अभ्यास करत बसलात तर कदाचित तुम्हाला पूर्ण फॉरेस्टचा अभ्यास करता येणार नाही. आणि दिस रिव्हिल्स द डिफरन्स बिटवीन मॅक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. हाच डिफरन्स आहे मायक्रो आणि मॅक्रोमध्ये. देन ग्रोथ मॉडेल्स. मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडीज various factors that contribute to economic growth and development. मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये असे खूप फॅक्टर आहेत जे इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंटला मदत करतात. इट इज युजफुल इन डेव्हलपिंग ग्रोथ मॉडेल्स. बरेचसे जर इकॉनॉमिक ग्रोथ करायची असेल तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये जे आपल्याला मदत करतात. दिस ग्रोथ मॉडेल्स आर यूज फॉर स्टडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि त्याचाच डेव्हलपमेंटसाठी सुद्धा उपयोग होतो. त्यांनी एक्झाम्पल दिले. So for example, Mahalanobis growth model emphasized on basic heavy industries. जसं महालनोबिस नावाचं ग्रोथ मॉडेल आहे इकॉनॉमिक्समध्ये, तर त्याचा वापर आपल्याला कशासाठी होतो? मूलभूत हेवी इंडस्ट्रीज म्हणजे ज्या काही मूलभूत बेसिक इंडस्ट्रीज आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी या मॉडेलचा वापर होतो. नेक्स्ट आहे जनरल प्राइस लेवल. डिटर्मिनेशन अँड चेंजेस इन जनरल प्राइस लेवल आर स्टडीज इन मायक्रो इकॉनॉमिक्स. आपण आत्ताच बघितलं की जनरल प्राइस लेवलचा अभ्यास जो आहे तो आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये करतो. प्राइस ठरवण्यासाठी आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो. नेक्स्ट, जनरल प्राइस लेवल इज द ॲव्हरेज ऑफ ऑल प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस करंटली बिंग प्रोड्यूस इन द इकॉनॉमी. पूर्ण इकॉनॉमीमध्ये करंट सिच्युएशनला जेवढे गुड्स अँड सर्व्हिसेस हे प्रोड्यूस होतात त्यांच्या प्राइसची ॲव्हरेज म्हणजे काय असते? जनरल प्राइस लेवल. नेक्स्ट आहे पॉलिसी ओरिएंटेड. अकॉर्डिंग टू केन्स हे एक इकॉनॉमिस्ट आहेत. ते काय म्हणतात की मॅक्रो इकॉनॉमिक्स इज अ पॉलिसी ओरिएंटेड सायन्स. म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये जर तुम्हाला काही स्टडी करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच त्याची पॉलिसी ओरिएंट करावी लागते. म्हणजेच काहीतरी त्याचं पॉलिसी बनवून म्हणजे धोरण बनवावं लागतं. नंतर त्याचा अभ्यास करावा लागतो, प्लॅन करावा लागतो त्यासाठी. इट सजेस्ट सुटेबल इकॉनॉमिक पॉलिसीज टू प्रमोट इकॉनॉमिक ग्रोथ. जर तुम्ही इकॉनॉमिक पॉलिसी जर बेटर असेल किंवा सुटेबल असेल तर आपण इकॉनॉमिक ग्रोथ एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी तसेच इन्फ्लेशन डिप्रेशन कंट्रोल करण्यासाठी आपण त्याला मदत करू शकतो. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता जसं आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टंट बघितले तसं मॅक्रो इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टन्स बघूया. Functioning of an economy. Macroeconomic analysis gives us an idea of the functioning of economic system. Economic system म्हणजे ही आपली आर्थिक व्यवस्था कशी चालते याची आयडिया आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये येते. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द बिहेवियर पॅटर्न ऑफ ॲग्रिगेटिव्ह व्हेरिएबल्स इन द लार्ज अँड कॉम्प्लेक्स इकॉनॉमिक सिस्टम. ही आपल्या अर्थशास्त्र म्हणजे ही जी काय आपली आर्थिक सिस्टम आहे इकॉनॉमिक सिस्टम आहे त्याच्यामध्ये जे काय व्हेरिएबल्स आहेत मग ते इन्कम सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट कन्झम्पशन जे काय असतील तर त्याचा इथे काय वापर आहे किंवा कशा प्रकारे ते काम करतं ही कॉम्प्लेक्स सिस्टम समजण्यासाठी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सची मदत होते. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स हेल्प्स टू अनालाइज द कॉजेस ऑफ फ्लक्च्युएशन्स इन इन्कम आउटपुट एम्प्लॉयमेंट. म्हणजे इन्कम आउटपुट एम्प्लॉयमेंट किंवा मग बाकीच्या अजून मॅक्रो इकॉनॉमिक्समधले व्हेरिएबल्स असतील तर त्यांच्यात जे काही चढ उतार येतात किंवा कमी जास्तपणा असतो फ्लक्च्युएशन्स असतात जे काही चेंजेस होतात त्याची कारणं आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये समजतात. अँड मेक्स अन अटेम्प्ट टू कंट्रोल देम ऑर रिड्यूस देअर सेव्हिरिटी. जर आपल्याला त्याची कॉजेस कळले तर आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि त्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणू शकतो. नेक्स्ट आहे नॅशनल इन्कम. Study of macroeconomics has brought forward the immense importance of the study of national income and social accounts. नॅशनल इन्कम या सब्जेक्टचा अभ्यास आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्येच करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स काय तर नॅशनल इन्कम आपल्याला कळतो आणि त्याच्यावरून आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसुद्धा ठरवू शकतो. आणि नॅशनल इन्कम आणि सोशल अकाउंट्स म्हणजे कशा प्रकारे त्या नॅशनल इन्कमचे कॅल्क्युलेशन केलं जातं त्याला सोशल अकाउंट्स म्हणतात. विदाउट अ स्टडी ऑफ नॅशनल इन्कम इट इज नॉट पॉसिबल टू फॉर्म्युलेट करेक्ट इकॉनॉमिक पॉलिसी. जर तुम्हाला कुठलीही इकॉनॉमिक पॉलिसी जर बनवायची असेल तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे नॅशनल इन्कम माहीत असला पाहिजे. आफ्टर दॅट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट.
Advanced studies in macroeconomics helps to understand the problem of developing countries such as poverty, inequalities of income and wealth, differences in the standard of living of the people. म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज जशी आपली इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे, तर त्याचे मेन प्रॉब्लेम्स काय असतात की पॉवर्टी आहे, इनइक्वलिटी ऑफ इन्कम अँड वेल्थ, म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये असमानता आहे, कोणाचा इन्कम जास्त कोणाचा कमी, डिफरन्स इन द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द पीपल, लोकांच्या राहणीमानामध्ये सुद्धा फरक आहे. इट सजेस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स टू अचीव इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सो मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये जो आपण स्टडी करतो त्याची आपल्याला हेल्प होते इथे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, आणि इम्पॉर्टंट स्टेप्स आपण इथे सुचवू शकतो की काय काय केलं पाहिजे डेव्हलपमेंट अचीव करण्यासाठी. सेकंड फिफ्थ पॉईंट आहे परफॉर्मन्स ऑफ ॲन इकॉनॉमी. मॅक्रो इकॉनॉमिक्स हेल्प अस टू अनालाइज द परफॉर्मन्स ऑफ ॲन इकॉनॉमी. म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमीचा जो काही परफॉर्मन्स आहे, आर्थिक जो काही परफॉर्मन्स आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो. नॅशनल इन्कम estimates are used to measure the performance of an economy over time by comparing the production of goods and services in a one period with that of the other period. म्हणजे एक वर्ष म्हणूया आपण, वन पिरियड म्हणजे समजा आपण एक वर्ष धरलं तर एका वर्षामध्ये पूर्ण नेशनमध्ये किती गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस होतात आणि टोटल नॅशनल इन्कम किती आहे यावरून आपण ठरवू शकतो की इकॉनॉमीचा परफॉर्मन्स कसा आहे. आफ्टर दॅट स्टडी ऑफ मायक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स. मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स जे काय आहे, कुठले असतात व्हेरिएबल्स, इन्कम आहे, आउटपुट आहे किंवा जनरल प्राइस लेवल आहे, एम्प्लॉयमेंट आहे, हे जे काही व्हेरिएबल्स आहेत यांचा स्टडी आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये करतो. टू अंडरस्टँड द वर्किंग ऑफ द इकॉनॉमी, स्टडी ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स आर इम्पॉर्टंट. जर आपल्याला या व्हेरिएबल्सचा अभ्यास करायचा असेल तर मॅक्रो इकॉनॉमिक्स हे आपल्याला हेल्पफुल आहे. मेन इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आर रिलेटेड टू इकॉनॉमिक व्हेरिएबल्स सच ॲज बिहेवियर ऑफ टोटल इन्कम, आउटपुट, एम्प्लॉयमेंट अँड जनरल प्राइस लेवल इन द इकॉनॉमी. जे काय मेन इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आहेत ते रिलेटेड असतात इन्कमशी, आउटपुटशी, एम्प्लॉयमेंट अँड जनरल प्राइस लेवलशी. सो त्यांचा अभ्यास आपण इकडे करू शकतो. देन लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंटचा स्टडीसुद्धा मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक helps to analyze the general level of employment and output in an economy. जनरल लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट किती आहे आणि त्याच्यानुसार आउटपुट किती आहे पूर्ण इकॉनॉमीचं, हे आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये समजतं. त्याच्यानंतर तुम्हाला खूप छान पॅसेज दिलेला आहे, टेबल दिलेला आहे, ज्या टेबलमध्ये आपल्याला मॅक्रो आणि मायक्रो या दोघांचा एक डिफरन्स दिलेला आहे. सो त्याच्यात आपण ओव्हरऑल आता पूर्ण मायक्रो आणि मॅक्रो आपण बघितलेलंच आहे, पण एक ओव्हरऑल टाकूया या डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये. बेसिस फॉर कम्पॅरिझन, कुठले कुठले याच्यात कंटेंट वापरलं. सो मीनिंग, मॅक्रो इकॉनॉमिक्स स्टडीज द बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ ॲन इकॉनॉमी. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण इंडिव्हिज्युअल युनिटचा अभ्यास करतो. सो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडीज द बिहेवियर ऑफ ॲग्रिगेट्स ऑफ द इकॉनॉमी ॲज अ होल. सो दोघांमध्ये डिफरन्स तेवढाच आहे की इकडे इंडिव्हिज्युअली अभ्यास करतो, इकडे ॲग्रिगेट आपण अभ्यास करत असतो. नेक्स्ट, इंडिव्हिज्युअल डिमांड अँड इंडिव्हिज्युअल सप्लाय. म्हणजे इथे टूल्स, इथे कुठल्या गोष्टींचा वापर होतो आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये, इंडिव्हिज्युअल डिमांड अँड इंडिव्हिज्युअल सप्लाय. अँड मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लायचा वापर होत असतो टूल म्हणून. देन स्कोप तर तुम्हाला माहिती आहे, जी आत्ता आपण टेबलमध्ये स्कोप बघितले. सो मायक्रोमध्ये स्कोप आहे डिमांड, सप्लाय, प्रोडक्शन प्राईस, फॅक्टर प्राईस आहे, प्रोडक्शन, कन्झम्पशन, इकॉनॉमिक वेलफेअर एक्सेट्रा. आणि मॅक्रोमध्ये आपल्याला स्कोप आहे नॅशनल इन्कम, जनरल प्राईस लेवल, एम्प्लॉयमेंट, मनी एक्सेट्रा. आफ्टर दॅट इम्पॉर्टन्स तुम्ही लिहू शकता की ह्याच्यात इम्पॉर्टन्स काय काय. प्राईस, मायक्रोमध्ये प्राईस डिटर्मिनेशन, मॉडेल बिल्डिंग, बिझनेस डिसिजन्स. म्हणजे जो इम्पॉर्टन्सचा क्वेश्चन आहे त्यातले पॉईंट उचलायचे तुम्हाला फक्त इथे. मॅक्रोमध्ये इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन्स, म्हणजे जे काही आर्थिक चढउतार होतात त्याचा अभ्यास, स्टडी ऑफ नॅशनल इन्कमचा अभ्यास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक ग्रोथ, अजून तुम्हाला जसे पॉईंट आठवतील तसे लिहू शकता. थिअरी, इथे मेन थिअरी आहे. मायक्रोमध्ये मेन थिअरी प्राईस थिअरी आहे, तर मॅक्रोमध्ये मेन थिअरी आहे इन्कम अँड एम्प्लॉयमेंट थिअरी. देन एक्झाम्पल्स दिलेले तिथे आपल्याला
जर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला जातो तर ते एक्झाम्पल्स तुम्ही इथे देऊ शकता. तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण इंडिव्हिज्युअल इन्कम, इंडिव्हिज्युअल आउटपुट, इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर, सो हे एक्झाम्पल देऊ शकता. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण नॅशनल इन्कम, नॅशनल आउटपुट किंवा एम्प्लॉयमेंट, इन्कम झालं, एम्प्लॉयमेंट, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अँड ग्रोथ एक्सेट्रा हे पॉईंट तुम्ही लिहू शकता. सो इथे आपण चॅप्टर नंबर 1 हा संपवलेला आहे. नेक्स्ट जे काही लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपण त्याची एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. ही संपूर्ण एक्सरसाइज आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. सो थँक्यू.